बाप्पा मोरया. सो आता आम्ही आमची विसर्जनासाठी निघालोय आणि आज तुम्हाला मी कोकणातलं विसर्जन दाखवणार आहे. म्हणजे माझ्या गावातलं विसर्जन मी प्रयत्न करणार आहे दाखवायचं. आय होप अंधार पडणार नाही, पडलेच सी. सो आता आम्ही एका गाडीमध्ये दोन्ही गणपती घेतोय, आमचा आणि काकांचा. आणि आम्ही आता खूप मोठी आरती केली, ते मी ऑब्व्हियसली क्लिप ॲड करणारच, तुम्हाला दिसणार. सो लेट्स कीप वॉचिंग. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा मोरया. गणपती माझे माऊली रे, निद्रावरी कर, निद्रावरी कर, देवनी वाट दीपारे, देवा वाट दीपारे. ये यो विठ्ठले माझे माऊली रे, ये यो विठ्ठले माझे माऊली रे. आली आगे दिया हाती गाडी निरोप, आली आगे दिया हाती गाडी निरोप. पंढरपुरी आहे, पंढरपुरी. स्माइल. यस. गणपती बाप्पा सो आता आम्ही निघतोय आणि ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालाय. सो आता आमची गाडी निघते. ॲज युजल आम्ही लेटच आहोत. आय थिंक नदीवर आमचीच गणपती लेट असणार आणि आमच्या मागे एकात दोन आले तर येतात, नाहीतर दरवर्षी आम्हीच लेट असतो. कारण हे माझे फुल फॅमिली इज लेट आणि नवऱ्याकडची फॅमिली ऑल्सो लेट. मोरया 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 मोरया. जय जयकार गणपतीचा, जय जयकार. हमारे साथ मोरया मोरया मोरया. हळूहळू मोरया. सो हे जे तुम्ही बघतायत ना, हे इथून आम्ही गणपती घेऊन जातो. सो हे खूप नॅरो रोड्स आहेत. आम्ही इथे वाट म्हणतो ह्याला. सो ही खूप रुंद वाट असते जिथून आपण गणपती डोक्यावर घेऊन जातो. आणि खूप पाऊस वगैरे असणार तर किच्चड खूप असते, पण तरी आपण एकदम सेफली, आता तुम्ही बघू शकता, खूप झूम आउट केलं आहे मी, पण सगळे आपल्या डोक्यावर गणपती ठेवूनच नदीपर्यंत घेऊन जातात गणपतींना. आता इथे तुम्ही बघू शकता, हा माझा भाऊ आहे, तो पण गणपती घेऊन आला आहे. आणि हाही माझा भाऊ आहे, हा बाहेर दुसऱ्या इतर लोकांना हेल्प करायला चालला आहे. मग तो दुसऱ्यांचे गणपतीसुद्धा घेऊन येतो ज्यांना नाही जमत किंवा काय. आणि काही काही गणपती कधी कधी उशिरा ऑर्डर जाते, त्याच्यामुळे माती ओलीच असते किंवा जास्त पाऊस आला तर माती लवकर सुकत नाही, मग म्हणून जडसुद्धा असते. सो त्या सगळ्या गोष्टी मध्यनजर ठेवून गावचे लोक वगैरे सगळे हेल्प करतात एकमेकांना. आणि इथे कधीच नाही घडलेली गोष्ट झाली आहे.
आमच्यासोबत पहिल्यांदा आम्ही लिटरली फर्स्ट आलो आहेत. हे आय थिंक मला 32 इयर्स झालेत आणि हे आमच्यासोबत फर्स्ट टाइम घडलंय. आमचा गणपती पहिला आलाय आणि हे लोक रस्सी बॉम्ब डायरेक्ट पाण्यात टाकतात बघा. ही जी नदी आहे इथे लहानपणी आम्हीही अशीच उडी मारायचो. यांना बघून खरंच आठवण आली लहानपणाची. इथे आम्ही ऑलवेज ऑन दी अदर साईड असायचो आणि आम्हाला जाम शिव्या पडायचे की तुम्ही कधी ऐकत नाही वगैरे. आणि नंतर मगरी आले आणि मग आम्ही सोडूनच दिलं जाणं पाण्यात. मातीला जे बांधतात ते टाळ वगैरे ते सगळं आम्ही इथे वाहतो 5th डेला. आम्ही घेऊन नाही आलो कारण उद्या गौरी आगमन असणार. आमच्या इथे विसर्जनालाच आगमन असतं. सो आम्हाला माती खाली नव्हती करायची म्हणून आम्ही घेऊन नाही आलो. आम्ही उद्या विसर्जन करणार. गौरीसोबत आम्ही मातीचे जे पण आम्ही लावतो आंब्याचा टाळ, मग काकडी, नारळ वगैरे सगळं आम्ही तेव्हा विसर्जन करणार. जसं मी तुम्हाला सांगितलं गणपती वगैरे जड असतात तर आपण पालखीचा यूज करतो आणि खूप लोक मदतीला सुद्धा येतात गणपती उचलायला. सो दॅट फक्त ती फॅमिली आहे त्याच्या एकट्यावर येत नाही. सगळेच मदतीला धावून पळून येतात आणि मग हे गणपती विसर्जनासाठी रेडी असतात. हे इथे प्रत्येकाच्या घरून जे नारळ वगैरे येतात आणि फ्रूट्स वगैरे येतात गणपतीला ते सगळं कट करून आपण ॲज अ प्रसाद अख्ख्या गावाला देतो विसर्जन नंतर. सो याचा यूज होतो. आणि आता इथे गणपती सगळ्या लाईनीत उभे आहेत, लाईनीत ठेवले गेले आहेत आणि प्रत्येक आपला आपला पूजा लाईक जेवढे गणपती आहेत सगळ्यांचाच पूजा करतात आणि दिवा वगैरे लावून किंवा कर्पूर वगैरे जाळून तिथे छान पूजा वगैरे करतात. आणि मग भजन होते खूप मोठी आणि त्याच्यानंतर विसर्जन होतं. भजन आरती वगैरे संपली. मग आपण ज्या ज्या वस्त्र आपण गणपतीला देतो ते सगळं काढतो. लाईक हार आणि जानवं वगैरे ते सगळं काढतं. मोदक किंवा काही पण आपण जे सिल्वरचं वगैरे ठेवतो ते सगळं काढतो आणि मग गणपती रेडी असतात नदीला जायला. सो आता इथे माझा भाऊ आणि माझा भाचा हे दोघं घेऊन जात आहेत गणपतीला पाण्यात. आणि मग गणपती आपल्या गावाला जातात आणि पाठ रिकामं आपल्याकडे येतं. सो आपण ते घरी घेऊन येतो.